नमस्कार मंडळी, मी अरुण अथोटे, मेलघाट माझा न्यूज संपादक. 2-3 दिवसा अगोदर मी देशोन्नती पेपरामध्ये एक बातमी वाचली होती की चिखलदरा तालुक्यात इमारतीच्या विहिरीच्या विहिरीस गॅप झाल्यामुळे चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या शेतामधील एमआरजीएस योजनेअंतर्गत शेतातील विहिरीचे खोदकाम न करता देयके काढून घेतल्यामुळे पैसे काढून घेतल्यामुळे कागदावर विहीर असून प्रत्यक्षात विहिरीत गॅप झाली. पहा, खोदकाम न करता पैसे काढून घेतल्यामुळे असं होत असते बा. मेलघाटमध्ये अशा मोठ्या प्रमाणात इमारतीचे कामे होत आहेत. शेततळीचे काम असो, गॅबिनचे काम असो, विहिरीचे असो, नाला खोलीकरण असो, विहीर खोलीकरण असो, यांपैकी सिंचन विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. त्यासाठी संबंधित अधिकारी जबाबदार असल्याची तक्रारी सुद्धा प्राप्त झाली आहे. पंचायत समितीमध्ये जे 5-5 लाख भरून तांत्रिक अधिकारी बनले आहेत, त्यांचा बिनधास्त भ्रष्टाचार सुरू असून मनमानी कारभार आपल्या मर्जीने काम करीत आहे. तालुक्यातील दुर्गम भागातील शेतामध्ये 2017 मध्ये विहीर मंजूर असून ती विहीर असताना त्याच सर्वेमध्ये दुसरी विहीर मंजूर करण्यात आली आणि 2023 मध्ये पुन्हा त्याच सर्वेमध्ये विहीर मंजूर करण्यात आली. त्यावर अकुशलची हजेरी पत्रक, अंतिम बिल पंचायत समिती चिखलदरा येथे तांत्रिक अधिकाऱ्याने सादर केले होते. अशा प्रकारे अनेक कामे मेलघाटमध्ये सुरू आहेत. मेलघाटमध्ये एमआरजीएसच्या भ्रष्टाचाराचं मोठं ठिकाण बनलं आहे आणि अशा ठिकाणी जे तक्रार करतात त्यांचे तेरीबी चूप आणि मेरीबी चूप करून प्रकार दाबण्याचा प्रयत्न करतात.